Hello students, today we are going to learn English workshop of lesson 2.2, the house builder. So please open your book, notebook and pen and listen carefully and note this down in your notebook of homework. Are you ready? So let's get started. चला तर विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आज आपण आपला द हाऊस बिल्डर या पाठाचा इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. या ठिकाणी मी पूर्ण वर्कशॉप या ठिकाणी दिलेला आहे. जिथे जिथे तुम्हाला तो लिहून घ्यायचा तिथे पॉज बटन दाबायचं आणि सर्व वर्कशॉप आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. आणि काही ठिकाणी जी प्रश्न आहेत तर त्या जो क्वेश्चन नंबर आहे तर त्यात तुम्हाला काही पॉईंट ॲड करता आले तर ते यू कॅन ॲड द पॉईंट्स. सो लेट्स गेट स्टार्टेड. क्वेश्चन नंबर 1, फाइंड फ्रॉम द स्टोरी द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेल्या शब्दांसाठीचे नाम किंवा नामांची रूपं आपल्याला करायची आहेत. या ठिकाणी जे शब्द दिले आहेत ते व्हर्ब आहेत जनरली, किंवा अजून इतर काही शब्द त्यात आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी त्याची नामं करायची आहेत वेगवेगळे सफिक्स जोडून. फॉर एक्झाम्पल बघूया आपण. डेडिकेट, डेडिकेशन. मेझर, मेझरमेंट. डिसाइड, डिसिजन. परफेक्ट, परफेक्शन. ओन, ओनर किंवा ओनरशिप असे दोन्ही वर्ड्स घेता येईल. गिव, गिफ्ट. रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्सिबिलिटी. परसिस्ट, परसिस्टन्स. सेकंड क्वेश्चनकडे वळू आपण. चूज द प्रॉपर फ्रेज ऑर एक्सप्रेशन टू कंप्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली. आपल्या पुस्तकात दिलेले पार्ट नंबर 32 वर कंसामध्ये सगळे शब्द दिले त्या योग्य शब्दांचा योग्य वाक्यासमोर उपयोग करायचा आहे. आय रीड द सेंटेन्सेस विथ आन्सर. फर्स्ट इज शी डज हर जॉब with full dedication. Second, one should make up one's mind to help others when needed. Third, as Mr. Jadhav was transferred to Chennai, he had to hand over his responsibility to his assistant. Fourth, the laborer's income was not sufficient to meet the needs of his family. Fifth, because of a fault in the wiring, they will have to send for an electrician. Mother tried hard to change her son's habits, but to no avail. Last 7 number is mangoes from Ratnagiri are always in great demand. सो राईट धिस केअरफुली. मित्रांनो, हे सर्व काळजीपूर्वक लिहून घ्यायचं आहे आणि समजून घ्या आणि परीक्षेमध्ये आपल्याला याचा उपयोग होईल अशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट स्लाइडकडे आपण वळणार आहोत. स्टुडंट्स, वी आर taking third question here. Question number 3, read the story and answer in your words. मित्रांनो, ही कथा आपण अभ्यासलेली आहेत त्यामुळे त्याच्या प्रश्नांची उत्तरं आपण स्वतः लिहायची आहेत. या ठिकाणी मी शॉर्टमध्ये उत्तरं दिलेली आहेत जी 2 मार्क्ससाठी आपल्याला परीक्षेत विचारले जातात. तुम्ही आणखी काही पॉईंट्स त्यात ॲड करू शकतात. फर्स्ट इज द ओनर्स ऑफ द न्यू हाऊस बिल्ट by the mason would be extremely pleased. Why? म्हणजे त्या गवंड्याने बांधलेलं जे काही बांधकाम असायचं ते अतिशय मालकाला खुश करून जाणार असायचं. म्हणजे तो खूप त्यावर प्रसन्न खुश व्हायचा. असं का? त्याचं रिझन आपल्याला द्यायचं आहे.
Because the mason was a very good and honest workman, he does his work full dedication. He always used quality material, so the owners would be pleased. Second question कडे जाऊ आपण. The contractor compensated for the mason's good work. How? म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टर त्या मेसनला चांगल्या प्रकारचा मोबदला देत असे का? तर आपण त्या अभ्यासाचं आहे ड्यू टू द मेसन्स गुड वर्क दॅट फेच्ड हिम गुड बिझनेस. कारण त्याच्या चांगल्या कामामुळे त्याला खूप कॉन्ट्रॅक्टरला इतरही ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट भेटायचे, करारावर तो बांधकामं करून देण्याचे, अजूनही कॉन्ट्रॅक्ट घेत असे. सो द कॉन्ट्रॅक्टर कम्पेन्सेटेड हिम हँडसमली. ज्याच्यामुळे आपल्याला इन्कम भेटतो, त्याला 2 पैसे जावे हा कॉन्ट्रॅक्टरचा उद्देश होता आणि तसं तो करत असे. विथ अ व्हेरी गुड सॅलरी. त्यामुळे त्याला चांगल्या प्रकारचा पगार वेतन तो कॉन्ट्रॅक्टर त्या गवंड्याला देत असे. सो ही फुलफिल हिज फॅमिली नीड्स. आणि त्यातून त्याच्या कौटुंबिक गरजा भागत होत्या. आणि व्यक्तीच्या कौटुंबिक गरजा भागल्या की त्याला दुसरीकडे आणखी काही शोधायची गरज पडत नाही. हा त्याचाही एक आपल्याला अर्थ घेता येईल. थर्ड सी क्वेश्चनकडे जाऊया आपण. द मेसन मेड अ फर्म डिसिजन टू रिटायर व्हेन. मैत्रिणींनो, या ठिकाणी त्या गवंड्याने असा ठाम निश्चय केला होता की आता आपल्याला निवृत्त व्हायचं आहे, निवृत्ती घ्यायची आहे. हे त्याने केव्हा ठरवलं? व्हेन ही बिकेम अ ग्रँडफादर. जेव्हा त्याच्या मुलांना मुलं झालीत, नातवं वगैरे झालीत. ही थॉट दॅट इट वॉज द राईट टाईम फॉर हिम टू रिटायर. आता त्याला कळालं की आपला हा योग्य वेळ आहे आता नातवांसोबत खेळायला, त्यांना सांभाळ करायला किंवा त्यांच्यावर संस्कार करायला. म्हणून त्याने ते ठरवलं. ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर अबाउट हिज रिटायरमेंट. आणि त्यामुळे त्याने त्या कॉन्ट्रॅक्टराला त्या रिटायरमेंटबद्दल कळवलं. आणि तेही कसं? वाज फर्म अबाउट हिज डिसिजन. आणि तोही त्याच्या डिसिजनवर, निर्णयावर ठाम होता हे त्याला सांगितलं. म्हणजे अशा प्रकारचे हे प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट स्लाईडकडे आपण जाणार आहोत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 4. रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द स्टोरी अलाउड अँड फिल देम इन द प्रॉपर कॉलम्स. मैत्रिणींनो, या ठिकाणी खाली कंसात दिलेले शब्द आपल्या कथेतील आहेत. ते मोठ्याने वाचायचे, ते एकदा वाचून घ्यायचे आहेत. मोठ्याने वाचलं म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला खाली दिलेला जो टेबल आहे तो पूर्ण करण्यास मदत होईल. खाली दिलेल्या टेबलमध्ये ते शब्द आपल्याला फक्त क्लासिफिकेशन करून लिहायचे आहेत, वर्गीकरण करून लिहायचे आहेत. ते कशाचे? ॲज पर देअर प्रोनाऊन्सिएशन. त्यांचे उच्चार जसे आहेत त्या उच्चाराप्रमाणे ते आपल्याला फक्त ते लिहायचे आहेत. त्यामध्ये 1 सिलेबिकसाठी म्हणजे 1 शब्दावयव असलेले शब्द, 2 सिलेबिक 2 शब्दावयव असलेले शब्द, 3 सिलेबिक 3 शब्दावयव असलेले शब्द आणि मोर दॅन 3 सिलेबिक आणि 3 पेक्षा जास्त सिलेबिक म्हणजेच शब्दावयव असलेले शब्द आपल्या ठिकाणी लिहायचे आहेत. आता सिलेबिकचा आपण अगोदर सिलेबल म्हणजे काय, शब्दावयव हा अगोदर अर्थ बघितलेला आहे. आता पुन्हा आपण या ठिकाणी थोडक्यात बघू. म्हणजे ज्या शब्दाचा उच्चार हा अतिशय शॉर्टमध्ये होतो त्याला 1 सिलेबल म्हणतात. ज्याचा उच्चार करत असताना आपल्याला 2 शब्दाचे फोड करता येते त्याला 2 सिलेबल. ज्यामध्ये 3 शब्द जसं परफेक्शन असं जे आहे तर 3 भाग त्याचे होतात म्हणजे 3 सिलेबल. आणि त्यापेक्षा जास्त रिस्पॉन्सिबिलिटी अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द त्यात येतात. तर ते या आपण कॉलममध्ये घेतलेले आहेत. तर ते प्रत्येक शब्द तुम्ही या ठिकाणी मी वाचून दाखवतो. वर्क, लिव्ह, फुल, डोअर, वे, ग्रेट, अव्हेल, ब्रॉड हे 1 सिलेबिक शब्द आहेत. 2 सिलेबिक बघूया आपण. स्टोरी, मेनी, कंप्लीट, रेडी, हॅपी, बिल्डिंग, एक्सलंट, ओनरशिप, आर्किटेक्ट. 3 सिलेबिक. परफेक्शन, क्वालिटी, मेजरमेंट, मटेरियल, कंप्लीट, डॉक्युमेंट्स असे 3 सिलेबिक. त्यानंतर मोर दॅन 3 सिलेबिक. रिस्पॉन्सिबिलिटी, सफिशियंटली, सबसिक्वंटली,
असे हे शब्द या ठिकाणी आहेत. व्यवस्थित सराव करा उच्चारण्याचा आणि ते लिहून घ्या. पुढची स्लाइड आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 5 कडे आपण वळणार आहोत. या ठिकाणी होमोफोन्सचा आपण अर्थ बघितलेला आहे. होमोफोन्स म्हणजे उच्चार साधर्म्य असणारे शब्द. ज्या शब्दांचे उच्चार सारखे आहेत मात्र स्पेलिंगही वेगळं असतं आणि मिनिंगसुद्धा वेगळा असतो त्यांना होमोफोन्स म्हणतात. वर्ड्स दॅट हॅव द सेम साऊंड ऑर प्रोनाऊन्सिएशन बट डिफर इन स्पेलिंग्स अँड मिनिंग्स आर कॉल्ड होमोफोन्स. म्हणजे उच्चार साधर्म्य असलेले मात्र त्याचं स्पेलिंग आणि अर्थ जे आहेत मिनिंग्स ते डिफरंट असलेले शब्द म्हणजेच होमोफोन्स. फॉर एक्झाम्पल बघूया, हेअर आणि हेअर. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की जरी शब्दाचे उच्चार सारखे असले तरी त्याचं स्पेलिंग वेगळं असतं आणि अर्थही वेगळा होतो. बघूया आपण, वेस्ट, WIST वेस्ट म्हणजे कंबर किंवा कटिभाग आणि WAST वेस्ट म्हणजे वाया घालविणे. जसं आपण म्हणतोय की नाही, आय डोंट लाईक टू वेस्ट वॉटर म्हणजे मला पाणी वाया घालवायला आवडत नाही, म्हणजे वेस्ट त्याचा अर्थ होईल. न्यू, या KNEW न्यू म्हणजे जाणणे, ओळखणे, माहीत असणे या अर्थी आणि NEW न्यू म्हणजे नवा, कोरा, करकरीत असा अर्थ त्याचा घेता येईल आपल्याला. LOSC लूज आणि LOOSC लूज. आता LOSC लूज म्हणजे गमावणे, हारणे वगैरे अर्थी आणि सैल करणे, ढिला करणे, लूज करणे. एखादं जनावर वगैरे असेल त्याच्या गळ्यात दावा बांधलेला असेल तर ते आपण तुम्ही ते ढिलं करतो, लूज करतो म्हणजे या अर्थी. मेड आणि मेड. मेड म्हणजे या ठिकाणी घरकाम करणारी स्त्री, नोकरदारी आणि MED मेड म्हणजे बनविणे. ग्रेट, GRAT ग्रेट आणि GREAT ग्रेट या दोघांचाही अर्थ या ठिकाणी आपल्याला वेगळा दिसेल. त्यानंतर पुढचा वर्ड आहे वन, WON वन म्हणजे जिंकणे आणि ON म्हणजे वन म्हणजे एक. साईट, SIGHT साईट म्हणजे दृष्टी आणि SIT साईट म्हणजे बाजू वगैरे किंवा एखाद्या ठिकाणी, या ठिकाणी त्या अर्थी घेतलेला शब्द. वीक म्हणजे आठवडा आणि वीक म्हणजे अशक्त, दुबळा. वूड हे सहाय्यकारी क्रियापद आहे, विलचा भूतकाळ आणि WOOD वूड म्हणजे लाकूड. सी म्हणजे समुद्र आणि SEEC म्हणजे पाहणे. असे या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आपण बघतो आहोत, तर ते व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि पुढचा घाट जो आहे भाग तर त्याकडे आपण वळणार आहोत. यातलं बी क्वेश्चन बघूया. सिलेक्ट एनी 3 पेअर्स ऑफ होमोफोन्स. वर लिहिले ज्या कोणत्याही 3 पेअर्स घ्यायच्या आहेत आणि त्या वाक्यात वापरून ती वाक्य पुन्हा लिहायची आहेत, वेगवेगळे अर्थ कसे होतात ते स्पष्ट करण्यासाठी. या ठिकाणी आपण मेड हा शब्द वापरून बघूया. सी हॅज अ मेड फॉर हाऊसहोल्ड कोर्स म्हणजे तिच्याकडे घर काम करण्यासाठी लेडीज स्त्री, कामगारी स्त्री आहे जी की तिच्याकडनं काय करून घेते, घरातलं काम करण्यासाठी तिने थोडक्यात कामाला बाई लावलेली असं आपण म्हणता येईल. गोपाल मेड अ लँटर्न फॉर दिवाळी. गोपाळने दिवाळीसाठी आकाश दिवा किंवा कंदील बनवलेला आहे. म्हणजे दोघंही मेडमधला फरक तुमच्या लक्षात आला असेल. पहिलं मेड म्हणजे कामवाल्या स्त्रीसाठी वापरलेला शब्द आणि मेड म्हणजे बनविणे ही क्रियापद आहे. सी इज अ वीक गर्ल. ती अतिशय दुबळी पतली गर्ल आहे, म्हणजे कशाने तर प्रकृतीने. आणि अ वीक हॅज 7 डेज आणि आठवड्यात 7 दिवस असतात, म्हणजे दोन्ही वीकचे मिनिंग वेगवेगळे आणि फक्त उच्चार सारखे येतील, स्पेलिंगसुद्धा वेगळे आहेत. सी न्यू मोस्ट ऑफ हर रिलेटिव्स म्हणजे तिला बहुतांशी तिचे जेवढे नातेवाईक आहेत ते सगळे तिला माहिती आहेत, म्हणजे ती सगळ्यांना ओळखते असा अर्थ होईल. सी बॉट अ न्यू बायसिकल आणि तिने नवीन दुचाकी घेतलेली आहे असं त्याचा अर्थ घेता येईल. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 6. ऑलवेज डू युअर बेस्ट. व्हॉट यू प्लांट नाऊ यू विल हार्वेस्ट लेटर. मित्रांनो, याचा आपल्याला अर्थ या ठिकाणी घेता येईल की ऑलवेज डू युअर बेस्ट म्हणजे तुम्ही जे काही कराल ना तर ते नेहमी सर्वोत्तम असे करा, स्मार्ट करा. व्हॉट यू प्लांट नाऊ म्हणजे तुम्ही आता जे रोप लावाल यू विल हार्वेस्ट लेटर, तर त्याची फळं
म्हणजे तुम्ही आता जे काही पेराल त्याची फळं, किंवा आता जो रोप लावाल त्याची फळं, किंवा आता तुम्ही जेवढी मेहनत कराल त्याची फळं तुम्हाला लगेच भेटणार नाही. विल हार्वेस्ट लेटर. हार्वेस्ट म्हणजे एक शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट अशा प्रकारची पर्वणी असते. म्हणजे पिकासाठी त्यांनी जेवढी मेहनत घेतली तर तेवढ्या मेहनतीचं पीक आता त्यांच्या घरात येण्याचे दिवस म्हणजे हार्वेस्ट म्हणूया. तसंच आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढी काही मेहनत तुम्ही घ्याल या वयामध्ये, विशेषतः शिक्षण घेत असताना, तर त्याची फळं तुम्हाला आयुष्यभर चाखता येतील. आता या म्हणीवर तुम्हाला राईट अ पॅरेग्राफ ऑन द अबाउट टॉपिक. वर दिलेल्या टॉपिकवर एक पॅरेग्राफ लिहायचा आहे आणि विथ ॲन इंटरेस्टिंग एक्झाम्पल ऑफ द सेम. आणखी असं काही एखादं वेगळं तुम्हाला एक्झाम्पल देता येत असेल तर ते घेऊ शकतात. जसं आपण नो पेन नो गेन म्हणजे कष्टाशिवाय फळ नाही वगैरे असं म्हणतो, की ॲज यू सो ॲज यू रीप म्हणजे तुम्ही पेराल ते उगवेल, किंवा अजून जर आपण आणखी काही वेगळे शब्द तुम्हाला जर आठवत असतील तर ते तुम्ही घेऊ शकतात. आणि त्या ठिकाणी याचा भाग एक निबंध म्हणून तुम्ही एक तो पूर्ण निबंध लिहू शकता, किंवा या ठिकाणी एका पूर्ण निबंधाला तुम्ही त्या ठिकाणी आपला 5 मार्काचा भाग म्हणून त्याकडे बघू शकतात. सो आय होप दॅट यू ऑल study this carefully and write this in your notebook also. Thank you and have a nice day.